Hi friends, today we'll discuss about the responsibilities of hospital pharmacists in hospital pharmacy. In last video we have discussed the types of equipments. Now we will discuss the responsibilities of the hospital pharmacist. So the responsibilities of hospital pharmacists are given below as per the department. So हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. So for example, inpatient pharmacy department is there and second is outpatient pharmacy department is there. तर हॉस्पिटल फार्मसिस्टची जी काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते काय होतात, चेंज होत राहतात अकॉर्डिंग टू द डिपार्टमेंट. पहिलं डिपार्टमेंट आहे इनपेशंट आणि दुसरं डिपार्टमेंट आहे आउटपेशंट. सी द इनपेशंट फार्मसी डिपार्टमेंट, so first is the dispensing area, second is patient care area, third direct patient care, fourth general responsibilities. त्यानंतर आहे आउटपेशंट फार्मसिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामध्ये पहिला आहे इन डिस्पेन्सिंग एरिया, सेकंड पेशंट केअर एरिया, थर्ड जनरल रिस्पॉन्सिबिलिटीज. सो नाव वी विल डिस्कस these points one by one. So main point is the inpatient pharmacy department. So inpatient pharmacy department या बाबतीत आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. इनपेशंट म्हणजे काय, इनडोअर पेशंट. सो त्या बाबतीत याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स पाहायचे आहेत. फर्स्ट इज द डिस्पेन्सिंग एरिया. पहिला आहे पॉलिसीज. ही एन्श्युअर्स दॅट द एस्टॅब्लिश पॉलिसीज अँड प्रोसिजर्स ऑफ हॉस्पिटल आर फॉलोड. तर आपण पाहतो याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मसिस्टच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत, जबाबदाऱ्या आहेत. पहिला एरिया जो आहे तो डिस्पेन्सिंग एरियामध्ये. पहिला आहे पॉलिसीज. सो ही एन्श्युअर्स द एस्टॅब्लिश पॉलिसीज म्हणजे तयार केलेले जे काय पॉलिसीज आहेत त्याची खात्री करून घेणं. अँड प्रोसिजर्स ऑफ द हॉस्पिटल आर फॉलोड. या हॉस्पिटलचे जे काय प्रोसिजर आहेत त्या फॉलो होत आहेत का नाही हे पाहणं. त्यानंतर आहे ॲक्युरसी. ही कीप्स द प्रॉपर कंट्रोल फॉर ॲक्युरसी ऑफ द डोसेज प्रिपेर्ड. जे काय डोस ठरलेला आहे तो ॲक्युरेट दिला जात आहे का ते चेक करणं. एस्पेशली फॉर आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे इंट्रावेनस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पॅरेंटलसाठी. त्यानंतर आहे मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स. ही कीप्स द रेकॉर्ड्स ऑफ ड्रग्स सप्लाइड. देन ड्रग रिटर्न, बिल्स ऑफ इन्व्हेस्टिगेशनल ड्रग्स अँड आय व्ही ॲडमिक्चर्स etc. जे वेगवेगळ्या प्रकारचं जे काय रेकॉर्ड आहे, डॉक्युमेंटेशन आहे ते मेंटेन करणं हे पण त्याची जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मसिस्टची. तर हॉस्पिटल फार्मसिस्ट काय काय रेकॉर्ड त्याच्यामध्ये काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. ही कीप्स द रेकॉर्ड्स ऑफ ड्रग सप्लाइड. कोणत्या प्रकारचे ड्रग्स सप्लाय केलेले आहे त्याचं रेकॉर्ड किंवा डॉक्युमेंट्स. त्यानंतर ड्रग्स रिटर्न, कोणते ड्रग रिटर्न केलेले आहेत. देन बिल्स ऑफ इन्व्हेस्टिगेशनल ड्रग्स, इन्व्हेस्टिगेशनल ड्रग्सची जी काय बिलं आहेत त्याचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते मेंटेन करणं, जतन करणं. अँड आय व्ही ॲडमिक्चर्स etc. त्याचबरोबर जे काय पॅरेंटल प्रिपरेशन आहेत त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन करणं हे पण जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मसिस्टची. नेक्स्ट त्याच्यामध्ये पॉईंट आहे स्टोरेज. डिस्पेन्सिंग एरियामध्ये आणखी काय काय त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या आहेत हॉस्पिटल फार्मसिस्टच्या स्टोरेज रिलेटेड. ही कीप्स ॲन ॲडिक्वेट कंट्रोल ओव्हर द ड्रग्स स्टोर्ड इन दिस सेक्शन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काय ड्रग्ज आहेत त्याला स्टोरेज कंडिशनची आवश्यकता असते. तर ते व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवणं हे एक त्याची जबाबदारी आहे. त्यानंतर वर्किंग. ही एन्श्युअर्स दॅट ऑल लॉज अँड रूल्स आर फॉलोड इन हिज सेक्शन. सर्व प्रकारचे कायदे कानून किंवा नियम जे आहेत ते फॉलो केले जातात का नाही हे एन्श्युअर करणं. अँड ॲडिक्वेट टेक्निक्स आर यूज्ड फॉर कंपाऊंडिंग द प्रिपरेशन्स. आणि त्याचबरोबर आणखी काय ॲडिक्वेट त्याच्यामध्ये टेक्निक्स वापरता येत आहेत का हे पाहणं त्याच्यामध्ये फॉर द कंपाऊंडिंग द प्रिपरेशन्स. नेक्स्ट कोऑर्डिनेशन. ही कोऑर्डिनेट्स ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ डिस्पेन्सिंग एरिया टू गिव्ह द बेस्ट पॉसिबल सर्व्हिस.
जेवढं शक्य आहे तेवढं चांगल्या प्रकारची सेवा देणं. तर त्यासाठी कोऑर्डिनेशन ठेवणं. तो कोऑर्डिनेशन इन बिटवीन ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ डिस्पेन्सिंग एरिया. डिस्पेन्सिंग एरियामध्ये सगळ्या प्रकारचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं कोऑर्डिनेशन करणं हे पण जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. नेक्स्ट आहे ड्रग इन्फॉर्मेशन. ही कीप्स हिमसेल्फ अँड हिज स्टाफ वेल इन्फॉर्म अबाउट द ड्रग स्टोर्ड इन हॉस्पिटल. हॉस्पिटल फार्मासिस्ट काय करणार आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काय इन्फॉर्मेशन आहे स्वतःकडे ठेवणार आहे आणि त्याचबरोबर स्टाफलासुद्धा ते देणार आहे, इन्फॉर्म करणार आहे अबाउट द ड्रग स्टोर्ड इन हॉस्पिटल. कोणत्या प्रकारचे ड्रग स्टोअर केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. देन अबाउट देअर साईड इफेक्ट्स, थेरापेटिक इफिकसी अँड स्टॅबिलिटी ETC. त्याचबरोबर साईड इफेक्ट्स कोणत्या प्रकारचे आहेत, थेरापेटिक इफिकसी कशी आहे है ना, म्हणजे ड्रगचे रिझल्ट कसे आहेत, त्यानंतर स्टॅबिलिटी कशी आहे, या बाबतीची इन्फॉर्मेशन स्वतःकडे ठेवणं आणि त्याचबरोबर स्टाफला देणं हे पण जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. नेक्स्ट सेकंड आहे पेशंट केअर एरिया. त्यामध्ये पहिला मुद्दा याच्यामध्ये कोऑर्डिनेशन. ही कोऑर्डिनेट्स ऑल द फार्मसी सर्व्हिसेस इन द नर्सिंग युनिट. तर फार्मसीचे जे काय सेवा आहेत हॉस्पिटल फार्मसीचे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणं इन द नर्सिंग युनिट. नर्सिंग युनिटबरोबर कोऑर्डिनेशन करणं हे एक त्याचं जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. त्यानंतर आहे कम्युनिकेशन. ही कम्युनिकेट्स विथ नर्सेस अँड मेडिकल स्टाफ रिगार्डिंग मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉब्लेम. तर हॉस्पिटल फार्मासिस्ट काय करणार आहे, कम्युनिकेट करणार आहे, इन्फॉर्मेशन देणार आहे नर्सेसला किंवा मेडिकल स्टाफला ना, म्हणजे जे फिजिशियन आहेत त्यांना, रिगार्डिंग द मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉब्लेम ना, म्हणजे औषध वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेताना ॲडमिनिस्टर करताना कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तर ते कम्युनिकेट करणं नर्सेसबरोबर किंवा मेडिकल स्टाफबरोबर. तर आपण पाहतो याच्यामध्ये पेशंट केअर एरियामध्ये आपण पाहिलं कोऑर्डिनेशन. त्यानंतर आपण पाहतो याच्यामध्ये कम्युनिकेशन. सो ही कम्युनिकेट्स विथ नर्सेस अँड मेडिकल स्टाफ रिगार्डिंग मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉब्लेम. औषधे घेताना कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात ते नर्सेसला कम्युनिकेट करणं किंवा मेडिकल स्टाफला कम्युनिकेट करणं, म्हणजे त्याची माहिती देणं हे पण जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. त्यानंतर आहे टेक्निकल. ही गिव्स द इन्स्ट्रक्शन्स टू द टेक्निशियन्स रिगार्डिंग द न्यू प्रोसिजर्स अँड डीलिंग विथ डिफिकल्ट पेशंट. तर त्याचबरोबर हॉस्पिटल फार्मासिस्ट काय इन्स्ट्रक्शन्स देणार आहे टेक्निशियन्सला रिगार्डिंग द न्यू प्रोसिजर्स ना, म्हणजे नवीन काही त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स असतील तर त्या बाबतीतच्या नवीन प्रोसिजर असतील तर त्या बाबतीत काही सूचना देणं. त्याचबरोबर डिफिकल्ट जे काय पेशंट आहे तर त्यासाठी जे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते देणं. तर ही एक त्याच्यामध्ये जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. नेक्स्ट त्याच्यामध्येच टेक्निकल जे काय जबाबदारी आहे त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन द टेक्निशियन देन नर्सिंग अँड मेडिकल स्टाफ. ओके, 3 पर्सन म्हणजे काय टेक्निशियन आहे, त्यानंतर नर्सिंग स्टाफ आहे आणि मेडिकल स्टाफ आहे. तर या तिन्हीमध्ये महत्त्वाचा त्याच्यामध्ये काय दुवा आहे ॲज अ हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर हे तिघांना एकत्र आणण्याचं काम करणार आहे, लिंक करण्याचं काम करणार आहे हॉस्पिटल फार्मासिस्ट अँड एन्श्युअर्स दॅट प्रॉपर टेक्निक्स आर यूज्ड बाय टेक्निशियन. ओके, सो वी आर डिस्कसिंग अबाउट द पेशंट केअर एरिया. तर यामध्ये आपण ऑलरेडी याच्यामध्ये कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन हे पॉईंट्स डिस्कस केलेले आहे. त्यानंतर टेक्निकल आपण डिस्कस करतो आहे. सो ही गिव्स द इन्स्ट्रक्शन टू द टेक्निशियन्स रिगार्डिंग द न्यू प्रोसिजर्स अँड डीलिंग विथ डिफिकल्ट पेशंट. देन ही ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन द टेक्निशियन, नर्सिंग अँड मेडिकल स्टाफ. नर्सिंग स्टाफ, मेडिकल स्टाफ आणि टेक्निशियन, तर यामध्ये या तिन्हीमध्ये हा महत्त्वाचं काय
दुवा आहे हॉस्पिटल फार्मासिस्ट. हॉस्पिटल फार्मासिस्ट या तिघांना एकत्रित आणण्याचं काम करणार आहे, लिंक करण्याचं काम करणार आहे. अँड एन्श्युअर्स दॅट प्रॉपर टेक्निक्स आर युज्ड बाय टेक्निशियन फॉर ॲडमिनिस्ट्रिंग द ड्रग्स. आणि त्याचबरोबर प्रॉपर टेक्निक याच्यामध्ये यूज केलं जात आहे का नाही टेक्निशियनने हे त्याच्यामध्ये चेक केलं जातं, त्याची खात्री केली जाते फॉर ॲडमिनिस्ट्रिंग द ड्रग्स यूज करताना किंवा ॲडमिनिस्टर करताना. नेक्स्ट, ही असिस्ट इन ट्रेनिंग द न्यू टेक्निक्स. नवीन टेक्निक्स जे काय आहेत त्याचं ट्रेनिंग देताना मदत करणं, असिस्ट करणं हे पण त्याच्यामध्ये जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. ही एन्श्युअर्स दॅट ॲडिक्वेट नंबर ऑफ टेक्निक्स आर प्रोव्हायडेड टू इनपेशंट केअर एरिया. इनपेशंट केअर एरिया हा जो काय एरिया आहे ह्या एरियामध्ये ॲडिक्वेट नंबर ऑफ टेक्निक्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत का नाही हे एन्श्युअर करणं, खात्री करणं. देन हे एन्श्युअर्स दॅट टेक्निशियन्स आर फॉलोविंग द पर्सोनेल पॉलिसीज. ओके, so he assists in training the new techniques. Then he ensures that adequate number of techniques are provided to inpatient care area. म्हणजे सर्व प्रकारची जी काही टेक्निक्स आहेत ते प्रोव्हाइड केले आहेत का नाहीत इनपेशंट केअर एरियाला हे तो त्याच्यामध्ये खात्री करतो हॉस्पिटल फार्मासिस्ट. ही एन्श्युअर्स दॅट टेक्निशियन्स आर फॉलोविंग द पर्सोनेल पॉलिसीज. म्हणजे पर्सोनेल पॉलिसीज त्याच्यामध्ये फॉलो केली जात आहे का नाही ही त्याच्यामध्ये त्याची खात्री केली जाते. म्हणजे टेक्निशियन त्याच्यामध्ये फॉलो करतो आहे का नाही हे त्याच्यामध्ये एन्श्युअर केलं जातं. अँड रूल्स अँड कीपिंग मेडिकेशन्स एरिया नीट. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे काय धोरणं आहे आणि जे काय रूल्स आहेत ते फॉलो केले जात आहेत का नाही टेक्निशियनने हे त्याच्यामध्ये खात्री केली जाते. आणि त्याचबरोबर मेडिकेशन एरिया हे स्वच्छ ठेवला जात आहे का नाही हे पण त्यामध्ये चेक केलं जातं, त्याची खात्री केली जाते. अँड दॅट इज बाय द हॉस्पिटल फार्मसिस्ट. तर हॉस्पिटल फार्मसिस्ट ही पण त्याच्यामध्ये जबाबदारी असते. नेक्स्ट, सुपरवायझरी. जे त्याच्यामध्ये सुपरविजन करणं हे पण त्याच्यामध्ये काम आहे. ही रिव्ह्यूज ऑल द मेडिकेशन ऑर्डर्स. ही रिव्ह्यूज ऑल मेडिकेशन ऑर्डर्स to ensure that these are entered accurately in the unit dose system. याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मेडिकेशन ऑर्डर्स जे आहेत तो रिव्ह्यू करतो टू एन्श्युअर दॅट दीज आर एंटर्ड ॲक्युरेटली इन द युनिट डोस सिस्टम. युनिट डोस सिस्टममध्ये व्यवस्थितरित्या ॲक्युरेटली एंटर केले आहेत का नाही याची खात्री करणं हे पण त्याची जबाबदारी आहे, जे सुपरविजन करणं. देन ही पिरियडिकली इन्स्पेक्ट्स each patient's drug administration form. काही काळानंतर प्रत्येक पेशंटचं जे काय ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन फॉर्म आहे ते इन्स्पेक्ट करणं, चेक करणं हे पण जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मसिस्टची. टू एन्श्युअर दॅट ऑल डोसेस आर बिंग ॲडमिनिस्टर्ड अँड चार्टेड करेक्टली. म्हणजे याच्यामध्ये आणखी काय खात्री केली जाते, सगळ्या प्रकारचे जे काय डोसेस आहेत ते ॲडमिनिस्टर केले आहेत का नाहीत किंवा जात आहेत का नाहीत अँड चार्टेड करेक्टली हे ना, म्हणजे ते व्यवस्थितरित्या नोट डाऊन केलं आहे का नाही ही त्याच्यामध्ये त्याची खात्री केली जाते. देन ही कन्फर्म्स पिरियडिकली दॅट ॲडमिनिस्टर्ड डोसेस आर करेक्टली नोटेड ऑन पेशंट्स चार्ट. त्याचबरोबर आणखी काय कन्फर्म करतो पिरियडिकली म्हणजे विशिष्ट काळानंतर दॅट ॲडमिनिस्टर्ड डोसेस आर करेक्टली नोटेड. जे काय डोस ॲडमिनिस्टर केलेले आहे, घेतलेले आहेत ते बरोबर पेशंट चार्टवरती नोट डाऊन केले आहेत का नाही. अँड द ड्रग चार्जेस आर करेक्टली असेस. त्याचबरोबर ड्रगचे जे काय चार्जेस आहेत व्यवस्थित लावले आहेत का नाहीत हे त्याच्यामध्ये चेक केलं जातं. नेक्स्ट, अगेन सुपरवायझरी वर्क इज देअर ऑर responsibilities there. He reviews all doses missed, then reschedules the doses as necessary and signs all drugs not given notices. तो काय करणार आहे हॉस्पिटल फार्मसिस्ट, त्याच्यामध्ये काय जबाबदारी आहे त्याची, रिव्ह्यूज ऑल डोसेस मिस म्हणजे जे काय डोस मिस झालेले आहेत ते चेक करणं. देन रिशेड्यूल्स द डोसेस ॲज नेसेसरी, जर गरज असेल तर पुन्हा
ते शेड्यूल करणं, पुन्हा देण्यासाठी प्रयत्न करणं. अँड सायन्स ऑल द ड्रग्स नॉट गिवन नोटिसेस, आणि त्याचबरोबर जे ड्रग्स दिले गेले नाहीत त्याची नोटीस देणं विथ साईन, हे पण त्याच्यामध्ये जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. देन ही पिरियॉडिकली इन्स्पेक्ट्स द मेडिकेशन एरियाज. He periodically inspects the medication areas to ensure that adequate level of floor stock drugs and supplies are maintained. जे फ्लोर स्टॉक ड्रग्स जो आहे नर्सिंग स्टेशन ठिकाणी, त्या ठिकाणी जे काय मेडिकेशन एरिया आहे तो व्यवस्थित सगळ्या प्रकारचा माल, सगळ्या प्रकारचे जे काय मेडिसिन्स आहेत किंवा ड्रग्ज आहेत व्यवस्थित त्या ठिकाणी आहेत का, प्रॉपर क्वांटिटीमध्ये आहे का, हे त्याच्यामध्ये पिरियॉडिकली चेक केलं जातं बाय द हॉस्पिटल फार्मासिस्ट. नेक्स्ट, डायरेक्ट पेशंट केअर. So he obtains the patient's medication history and gives the information to the physician. हॉस्पिटल फार्मासिस्ट जो आहे तो पेशंट मेडिकेशन हिस्ट्री ऑब्टेन करणार आहे, मिळवणार आहे, अँड गिव्स द इन्फॉर्मेशन टू द फिजिशियन. त्याचबरोबर फिजिशियनला त्याची माहिती देणार आहे की प्रिव्हियसली या पेशंटने कोणकोणत्या प्रकारचे मेडिसिन घेतलेले आहे किंवा मेडिकेशन्स यूज केलेले आहेत. देन ही आयडेंटिफाईज द ड्रग्स ब्रॉट इन द हॉस्पिटल बाय द पेशंट. त्याचबरोबर तो आयडेंटिफाय करणार आहे, ओळखणार आहे की कोणत्या प्रकारचे ड्रग हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटले आणलेले आहेत. देन पेशंट मॉनिटरिंग अँड पेशंट काउन्सिलिंग. पेशंट मॉनिटरिंगमध्ये येतं द कम्प्लीट ड्रग थेरपी ऑफ द पेशंट फॉर इट्स इफेक्टिवनेस. संपूर्ण ड्रग थेरपी, ड्रगचे उपचार किंवा मेडिसिनचे जे काही उपचार दिले जातात पेशंटला आहे ना, त्याचा इफेक्टिवनेस किती आहे, साईड इफेक्ट काय काय आहेत, टॉक्सिसिटीज, देन ॲलर्जिक रिॲक्शन्स इज मॉनिटर्ड. या सगळ्या गोष्टीवरती काय केलं जातं, मॉनिटरिंग केलं जातं किंवा कंट्रोलमध्ये ठेवलं जातं. सो दिस इज अबाउट द पेशंट मॉनिटरिंग. त्यानंतर आहे पेशंट काउन्सिलिंग. ही हेल्प्स इन काउन्सिलिंग द पेशंट अबाउट सेल्फ ॲडमिनिस्टर्ड ड्रग्ज अँड डिस्चार्ज ड्रग्स. है ना, म्हणजे स्वतःहून जे काही ड्रग घ्यायचे आहेत त्या बाबतीतचे काउन्सिलिंग करणं, त्या बाबतीचा सल्ला देणं, आणि त्याचबरोबर डिस्चार्जच्या वेळेस जे काही ड्रग दिले जातात, घरी गेल्यानंतर जे काही ड्रग घ्यायचे आहे तर त्या बाबतीत काउन्सिलिंग करणं, हे पण जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. सो दिस इज अबाउट द पेशंट मॉनिटरिंग अँड पेशंट काउन्सिलिंग. नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ द ड्रग. ही असिस्ट द फिजिशियन इन सिलेक्शन ऑफ द ड्रग, डोस रेजिमेंट्स and schedules and the times for drug administration. जो फिजिशियनला तो काय करणार आहे, मदत करणार आहे, असिस्ट करणार आहे, कोणत्या प्रकारचे ड्रग सिलेक्ट करायचे, देन डोस रेजिमेन आहे ना, म्हणजे कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये पथ्य पाळायचे आहेत, रेजिमेन्स, अँड शेड्यूल्स म्हणजे टाईम टेबल, अँड द टाईम फॉर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे किती वेळा ते ड्रग किंवा डोस त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. Then he participates in cardiopulmonary. त्यानंतर ही पार्टिसिपेट्स इन कार्डिओपल्मनरी एमर्जन्सीज, म्हणजे श्वसनाला काही त्रास होत असेल किंवा कार्डियकचा काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे हार्टचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं हे पण हॉस्पिटल फार्मासिस्टची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. देन लास्ट याच्यामध्ये जनरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे इन पेशंट फार्मसी डिपार्टमेंटसाठी. ही प्रोव्हाइड्स इन सर्व्हिस एज्युकेशन अँड ड्रग इन्फॉर्मेशन टू ऑल हेल्थ प्रोफेशनल्स. हॉस्पिटल फार्मसिस्ट याच्यामध्ये इन सर्व्हिस एज्युकेशन देणार आहे, म्हणजे काम करत असताना त्यामध्ये एज्युकेशन देणार आहे किंवा ट्रेनिंग देणार आहे, अँड ड्रग इन्फॉर्मेशन टू ऑल हेल्थ. सो ही प्रोव्हाइड्स इन सर्व्हिस एज्युकेशन अँड ड्रग इन्फॉर्मेशन टू ऑल हेल्थ प्रोफेशनल्स. हॉस्पिटलमध्ये असणारे जे काय ऑल हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांना इन्फॉर्मेशन देणं हे पण त्याच्यामध्ये जनरल रिस्पॉन्सिबिलिटी असते हॉस्पिटल फार्मासिस्टची, आणि त्याचबरोबर ट्रेन करणं किंवा ट्रेनिंग देणं हे पण त्याच्यामध्ये जनरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. नेक्स्ट, यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे आउट पेशंट फार्मासिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आउट पेशंट डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. याआधी आपण डिस्कस केला आहे इन पेशंट फार्मसी रिस्पॉन्सिबिलिटी, दुसरा आहे आउट पेशंट फार्मासिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी.
पहिला आहे याच्यामध्ये मुद्दा डिस्पेन्सिंग एरिया. जसं आपण इन पेशंटमध्ये पाहिलं तसंच याच्यामध्ये आहे डिस्पेन्सिंग एरिया. सेम पॉईंट आहे, दॅट इज डिस्पेन्सिंग एरिया. सी मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स. वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड मेंटेन करणं, डॉक्युमेंटेशन करणं हे त्याच्यामध्ये पहिलं जबाबदारी आहे. ही प्रोव्हाइड्स फॉर द ॲडिक्वेट रेकॉर्ड किपिंग ऑफ द फॉलोविंग. त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात रेकॉर्ड किपिंग केलं पाहिजे. तर कोणकोणते रेकॉर्ड ठेवायचे आहे ते काय आहे? प्रिस्क्रिप्शन फाईल्स, दुसरं आहे आउट पेशंट बिल्स, त्यानंतर पेशंट मेडिकेशन, पेशंटला कोणत्या प्रकारचे मेडिसिन्स दिलेले आहेत, देन इन्व्हेस्टिगेशनल ड्रग्स. इन्व्हेस्टिगेशनल ड्रग्ज म्हणजे अशा पद्धतीचे ड्रग्स जे वेगवेगळ्या लॅबमध्ये काय केलेत, टेस्ट केलेले आहेत अँड अप्रूव्ड बाय द US FDA, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, फॉर टेस्टिंग इन द पीपल. ना मनुष्यावरती काय करणं, टेस्टिंग करणं, तर त्यासाठी मान्यता मिळवणं किंवा मान्यता मिळवणं हे त्याचा अर्थ आहे इन्व्हेस्टिगेशनल ड्रगचा. त्यानंतर आहे रिपोर्ट्स. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये काय करायचे, रेकॉर्ड मेंटेन करायचे आहेत. त्यानंतर आहे कोऑर्डिनेशन. ही कोऑर्डिनेट्स ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ एरिया विथ अवेलेबल स्टाफ टू गिव्ह द बेस्ट पॉसिबल सर्विस. त्याचबरोबर काय करणार आहे, तो कोऑर्डिनेट करणार आहे सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या एरियाच्या विथ अवेलेबल स्टाफ. जो काय स्टाफ त्याच्याकडे आहे तो टू गिव्ह द बेस्ट पॉसिबल सर्विस. नेक्स्ट इन डिस्पेन्सिंग एरिया, त्याच तोच पॉईंट आहे. ही एन्श्युअर्स दॅट प्रॉपर पर्सोनेल्स आर प्रेझेंट इन द एरिया विथ प्रॉपर नॉलेज ऑफ टेक्निक्स अँड प्रोसिजर्स टू बी फॉलोड. त्याचबरोबर तो काय खात्री करणार आहे, प्रॉपर पर्सोनेल्स आर प्रेझेंट इन द एरिया है ना, म्हणजे योग्य प्रकारचा मनुष्य, योग्य प्रकारचा व्यक्ती त्या एरियामध्ये आहे का, विथ प्रॉपर नॉलेज ऑफ टेक्निक्स. त्याचबरोबर त्याच्याकडे ॲडिक्वेट नॉलेज आहे का नाही हे चेक केलं जातं. अँड प्रोसिजर्स टू बी फॉलोड, त्याचबरोबर प्रॉपर प्रोसिजर तो फॉलो करतो आहे का नाही हे पण त्याच्यामध्ये त्याची खात्री केली जाते. देन ही मेंटेन्स द आउट पेशंट्स एरिया नीटली ॲट ऑल द टाइम्स. संपूर्ण वेळ आउटपेशंट एरिया स्वच्छ राहायला पाहिजे, ही त्याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मासिस्टची जबाबदारी आहे. देन ही मेंटेन्स द प्रोफेशनल कॉम्पिटन्स. त्याचबरोबर तू काय करणार आहे, प्रोफेशनल कॉम्पिटन्स मेंटेन करण्याचं काम करणार आहे ना. प्रोफेशनल कॉम्पिटन्स म्हणजे यूज ऑफ नॉलेज, कम्युनिकेशन, टेक्निकल स्किल्स एट्सेट्रा. दुसरा याच्यामध्ये पॉईंट आहे पेशंट केअर एरिया, जो आपण इन पेशंट फार्मसी डिपार्टमेंटमध्ये पाहिला होता. पेशंट केअर एरिया. सी याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. इन्स्पेक्शन. ही पिरियॉडिकली इन्स्पेक्ट्स द मेडिकेशन एरिया ऑफ नर्सिंग युनिट फॉर द प्रॉपर सप्लाय अँड स्टोरेज ऑफ स्टॉक ड्रग्स. पुन्हा याच्यामध्ये पिरियॉडिकली काही विशिष्ट काळानंतर हॉस्पिटल फार्मासिस्ट काय करणार आहे, इन्स्पेक्ट करणार आहे द मेडिकेशन एरिया ऑफ द नर्सिंग युनिट है ना. ज्या ठिकाणी नर्सिंग युनिट आहे तर तिथला मेडिकेशन एरिया तू चेक करणार आहे फॉर द प्रॉपर सप्लाय अँड स्टोरेज ऑफ स्टॉक ड्रग्स है ना, म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपरली मेडिसिन सप्लाय केले जात आहे का नाही. त्याचबरोबर जे काही स्टॉक ड्रग आहे त्याचं स्टोरेज व्यवस्थित आहे का हे त्याच्यामध्ये चेक केलं जातं. देन पेशंट मॉनिटरिंग अँड पेशंट काउन्सिलिंग. पेशंट मॉनिटरिंग हे आणि पेशंट काउन्सिलिंग हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. देन इन सिलेक्शन ऑफ ड्रग थेरपी डोस रेजिमेंट्स अँड शेड्यूल्स ही हेल्प्स द फिजिशियन्स अँड नर्सिंग स्टाफ. इन सिलेक्शन ऑफ ड्रग थेरपी डोसेज रेजिमेंट है ना, ड्रग थेरपी सिलेक्ट करणं याच्या ही पण त्याच्यामध्ये जबाबदारी आहे. डोस रेजिमेंट्स है ना, म्हणजे कोणकोणते पथ्ये पाळले गेले पाहिजे डोस देताना. अँड शेड्यूल्स म्हणजे टाईम टेबल. अँड ही हेल्प्स द फिजिशियन अँड नर्सिंग स्टाफ. फिजिशियनला मदत करणार, त्याचबरोबर नर्सिंग स्टाफलासुद्धा मदत करणं हे पण जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. देन ही ऑब्टेन्स पेशंट्स मेडिकेशन हिस्ट्री अँड आयडेंटिफाईज ड्रग्स ब्रॉड बाय हिम टू द हॉस्पिटल अँड इन्फॉर्म्स द सेम टू द मेडिकल अँड नर्सिंग स्टाफ. पेशंट मेडिकेशन हिस्ट्री तो मिळवणार आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे ड्रग पेशंटने
हॉस्पिटलमध्ये आणले आहे ते आयडेंटिफाय करणं अँड इन्फॉर्म्स द सेम टू द मेडिकल अँड नर्सिंग स्टाफ आणि त्याची इन्फॉर्मेशन मेडिकल स्टाफला किंवा नर्सिंग स्टाफला देणं हे पण त्याच्यामध्ये जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. नेक्स्ट, जनरल रिस्पॉन्सिबिलिटीज. So first is the coordination. He coordinates all the activities essential for providing the good outpatient care. म्हणजे चांगल्या प्रकारची आउटपेशंट केअर मिळाली पाहिजे, तर त्यासाठी कोऑर्डिनेशन करणं. सो कोऑर्डिनेट्स ऑल द ॲक्टिव्हिटीज एसेन्शियल. जे काय शक्य आहे तेवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं कोऑर्डिनेशन करणं. त्यानंतर ड्रग इन्फॉर्मेशन. He gives the adequate and essential drug information to all the health professional. ॲडिक्वेट आणि एसेन्शियल ड्रग इन्फॉर्मेशन देणं सर्व प्रकारचे जे काही स्टाफ आहेत हॉस्पिटलमध्ये असलेले. देन कंट्रोल. ही प्रोव्हाइड्स गुड कंट्रोल ओव्हर द प्रॉपर हँडलिंग ऑफ ड्रग्स अँड प्रॉपर फॉलोअप ऑफ रूल्स अँड प्रोसिजर्स ऑफ द हॉस्पिटल. ही प्रोव्हाइड्स गुड कंट्रोल ओव्हर प्रॉपर हँडलिंग ऑफ द ड्रग्स. म्हणजे ड्रगची किंवा मेडिसिनची व्यवस्थितरित्या हँडलिंग होत आहे का नाही आहे ना, त्याच्यावरती कंट्रोल करणं. अँड प्रॉपर फॉलोअप ऑफ रूल्स अँड प्रोसिजर्स ऑफ द हॉस्पिटल. हॉस्पिटलचे जे काय प्रोसिजर्स आहेत किंवा रूल्स आहेत ते व्यवस्थितरित्या ते पाळले जात आहेत का नाही, त्याच्यावरती कंट्रोल करणं हे एक त्याची जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची, जे ही जनरल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येतं. त्यानंतर एज्युकेशन. ही प्रोव्हाइड्स इन सर्व्हिस एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रोग्राम्स टू ऑल हेल्थ प्रोफेशनल्स. म्हणजे सर्व प्रकारच्या स्टाफला त्यामध्ये काम करत असताना एज्युकेशन देणं किंवा ट्रेनिंग देणं आणि त्याचबरोबर जे काय कोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करणं. देन ही मेंटेन्स द प्रोफेशनल कॉम्पिटन्स इन द एरिया अँड पार्टिसिपेट इन द कार्डिओपल्मोनर इमर्जन्सीज. ना कार्डिओपल्मोनरी जे काय इमर्जन्सीज आहे, म्हणजे एखाद्या पेशंटला श्वसनाचा त्रास होत असेल आहे ना, किंवा एखाद्या पेशंटला हार्ट डिसीज किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल हार्टविषयी, तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं. त्याचबरोबर प्रोफेशनल कॉम्पिटन्स मेंटेन करणं आहे ना, म्हणजे जे काय नॉलेज आहे, कम्युनिकेशन आहे, टेक्निकल स्किल आहे, त्याचा वापर करणं आणि हे सर्व त्याच्यामध्ये मेंटेन करणं हे जनरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे हॉस्पिटल फार्मासिस्टची. ओके, थँक्यू.